नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये छान हिरव्यागार अशा पालेभाज्या मिळतात. तर आता मी टायटलमध्ये म्हटलेलं आहे की पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खाताना सावधान. हे का म्हटलेलं आहे तर व्हिडिओ पुढं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच जणांना मेथीची भाजी खायला खूप आवडते. मुलांना शक्यतो पालेभाज्या खायला आवडत नाहीत. मुलांनी पालेभाजी खावी यासाठी प्रत्येक आईचा प्रयत्न असतो. यासाठी ती पालेभाज्यांचे वेगवेगळे प्रकार बनवते, जसे कटलेट, पराठे. चला तर आज आपण मेथीची सुक्की भाजी बनवायला सुरुवात करूया. इथं मी छान कोवळी हिरवीगार मेथीची भाजीची एक गड्डी घेतलेली आहे. आता ही गड्डी आपल्याला अशी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि निवडून ही मेथी एका भांड्यामध्ये मी मोठ्या ठेवून घेत आहे. मेथी खूप कोवळी असल्यामुळे अर्ध्या देठापर्यंत अशी व्यवस्थित निवडून घेतली तरीही चालेल. अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भाजी निवडून घ्यायची आहे. तसं तर पालेभाज्या निवडायला थोडासा वेळच लागतो. अशाच पद्धतीने इथं मी सगळी मेथीची गड्डी जी आहे ती निवडून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त हिरवी कोळीगार ही भाजी आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये व्यवस्थित मेथी बुडेल एवढं पाणी या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने असे व्यवस्थित पाण्यामध्ये मेथी जी आहे दाबून भिजत ठेवायची आहे. आता इथं 10 ते 15 मिनिट मेथी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. असं का ते व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढं तुमच्या लक्षात येईल. आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या घ्यायच्या. 4 मिडियम तिखट हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतलेल्या आहेत. त्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता थोडंसं जाडसर इथं मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त जाडसर इथं लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक झालेली आहे. आता जर तुम्हाला लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक न करता घालायची असेल तर मिरचीचे तुकडे करून आणि लसूण जे आहे टेचून घेतला तरीही चालेल. 15 मिनिट झालेली आहेत ही भाजी भिजत घातलेली. आता व्यवस्थित खालपासून भाजी आपल्याला खालची भाजी वरती आणि वरची भाजी खाली करून पाण्यामध्ये व्यवस्थित ही भाजी आहे ती विसळून घ्यायची आहे. असं केल्याने मेथीला लागलेली सगळी माती ह्या पाण्यामध्ये निघते. आता इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यावरती चाळणी ठेवलेली आहे. आता या चाळणीमध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेली सगळी मेथी काढून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने अशी मी सगळी मेथी आहे ती या चाळणीमध्ये काढून घेत आहे. पातेलं खाली ठेवल्याने यातलं मेथीतलं पाणी निथळलं ते पातेल्यामध्ये निथळलं जातं. आता तुम्ही पाहू शकता मेथी आपण भिजत ठेवल्यामुळे मेथीला जी माती लागलेली होती ती पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती निघलेली आहे आणि पाण्याचा कलरही कसा बदललेला आहे. बघा अगदी पाण्याचा कलर आहे तो खूपच असा लालसर चॉकलेटी झालेला आहे. अशी झटपट जर आपण मेथी धुवून खाल्ली तर आपल्याला आजारपणाला आमंत्रणच आहे. यासाठी पावसाळ्यामध्ये जर तुम्ही पालेभाज्या किंवा मेथीची भाजी बनवत असाल तर 10 ते 15 मिनिट अशी पाण्यामध्ये भाजी भिजवूनच नंतर करा. आता ही मी भाजी जी निथळून घेतली होती ती 2 ते 3 पाण्याने पुन्हा स्वच्छ नळाला धुवून घेणार आहे. आता इथं मला भाजी धुवून दाखवणं शक्य नाही, यासाठी मी नळाला धुवून घेणार आहे. बघा या भांड्यातलं मी वरचं पाणी ओतल्यानंतर खाली अक्षरशः माती शिल्लक राहिलेली आहे. अशी जर मातीची भाजी आपण खाल्ली तर आजारी नक्कीच पडणार. यासाठी अशी भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच बनवायची आहे. आता ही भाजी मी धुवून घेतलेली आहे. आता या पातेल्यावरती मी पाणी नितळण्यासाठी ठेवणार आहे. साधारण 10 मिनिट ठेवायचं आहे. तर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जी लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते सगळं घालून घ्यायचं आहे आणि हलवून व्यवस्थित असं आपण हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर लहान मुलं जर भाजी खाणार असतील तर मिरची मिक्सरला बारीक न करता त्याचे मिरचीचे काप करून घातले तरीही चालतील. आता लसूण मिरची छान भाजलेली आहे. भाजीतलं पाणी हे नितळलेलं आहे. आता हे सगळी भाजी कढईमध्ये घालून घ्यायची आहे. यानंतर अर्धा तास मी पाण्यामध्ये 1 टेबलस्पून मटकीची डाळ आहे ती भिजत घातली होती. त्यातलं पाणी काढून ही मटकीची डाळ ही भाजीत घालून घेतलेली आहे. डाळ भाजीमध्ये घातल्याने अगदी छान अशी भाजी लागते. डाळ आहे ते घालणं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला डाळ आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. व्यवस्थित अशी भाजी
मिक्स करून घ्यायची आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा कढई भरून भाजी होती आणि थोडीशी वाफली की भाजी अर्ध्यापेक्षा कमी झालेली आहे। या स्टेजला मी मीठ घालत आहे, कारण भाजी जास्त असताना मीठ घालायचा अंदाज येत नाही। बऱ्याच वेळेला पालेभाजी बनवताना ती खूप दिसते आणि बनवून झाल्यानंतर खूप कमी होते आणि जास्त भाजी असताना आपण मिठाचं प्रमाण जास्त घालतो आणि भाजी खारट होते। यासाठी भाजी थोडीशी वाफली की मगच त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो। आता मिठाचं भाजीला छान पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर एक चमचा कूट घालत आहे आणि कूट मिक्स न करता असाच ठेवून भाजीतलं सगळं पाणी आपण आटवून घेणार आहे। भाजी शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं नाही, कारण भाजी जी आहे ती वाफेवरच मस्त शिजली जाते। भाजीतलं पाणी आटल्यानंतर बघा मी मस्त अशी भाजी सगळीकडून हलवून घेतलेली आहे आणि भाजीतलं सगळं पाणी आटवून आता ही भाजी आपली तयार झालेली आहे। तयार भाजी आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। पावसाळ्यामध्ये भाजी भिजत घालण्याची जी माझी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि भाजीची रेसिपी ही कशी वाटली हेही सांगा। अगदी झटपट तयार होणारी ही मेथीची भाजी आहे। गरमागरम मेथीची भाजी भाकरीवर खायला तर खूपच छान लागते। तुम्ही अशी भाजी टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये बनवू शकता। थँक्यू।